राहुल जगतापांच्या कुगडी सह 7 साखर कारखान्यांना कर्ज नाकारले। राज्यातील साखर राजकारणात एक मोठा ट्विस्ट समोर आलाय। तब्बल 7 साखर कारखान्यांना कर्ज नाकारण्यात आलं आहे आणि यात अनेक बड्या नेत्यांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। विशेष म्हणजे दिवंगत अजित पवार यांच्या कारखान्यालाही सुमारे 361 कोटींच्या कर्जाला नकार देण्यात आलाय। तसेच श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांच्या कारखान्याचाही प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे। याशिवाय संग्राम थोपटे, रावसाहेब दानवे, बसवराज पाटील, धर्मराज काडादी अशा अनेक राजकीय नेत्यांच्या कारखान्यांना देखील धक्का बसला आहे। काही नेत्यांनी पक्षांतर करूनही कर्ज मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनाही दिलासा मिळालेला नाहीये। रावसाहेब दानवे यांचा रामेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, श्रीगोंद्याचे राहुल जगताप यांच्या कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील कुकडी साखर कारखाना, बसवराज पाटील यांचा श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना लिमिटेड, पवार यांचा घोडगंगा सहकारी साखर कारखाना, धर्मराज काडादी यांचा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आदींचे कर्ज नाकारण्यात आले आहे।